खाली मासिकांमध्ये नियतकालिकांमधून सरांनी अभ्यासपूर्ण अशी शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत। सरांची विशेष ओळख सांगायची झालीच तर आगामी काही चित्रपटांसाठी सर गीतलेखनही करीत आहेत। एकूणच सर प्राध्यापक, लेखक, समीक्षक, गीतकार, संशोधक, संपादक असं बहुआयामी सरांची ओळख आहे। या प्रसंगी सरांना मी विनंती करतो आणि सरांचं मी स्वागतही करतो सर्वप्रथम की आपण महानगरी जाणीवेचं साहित्य या अंतर्गत क्रमशः या कादंबरी संदर्भात उपस्थित सर्व प्राध्यापकांना, संशोधकांना आपण मार्गदर्शन करा। सन्माननीय लबडे, धन्यवाद। याला विनंती आपण मार्गदर्शन करा। आवाज येतोय का? सर्वप्रथम आवाज येतोय का? येतोय, आवाज येतोय। हा, अच्छा, ओके। जीवनदीप महाविद्यालय गोवेली या संस्थेचे असलेले अध्यक्ष माननीय रवींद्रजी घोडविंदे सर, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर धनाजी गुरव सर, त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख असलेल्या डॉक्टर वंदना महाजन मॅडम, या तुमच्या महाविद्यालयाचे असणारे माननीय प्राचार्य के बी काळे सर, त्याचबरोबर मराठी विभाग प्रमुख हरींद्र सोष्टे सर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी प्राध्यापक कांबळे सर, आपणा सर्वांना माझा नमस्कार। त्याचबरोबर आज कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले जे सर्व माझे सहकारी मित्र आहेत, शोधनिबंध आहेत, शोधनिबंध वाचणारे जे संशोधक आहेत, त्याचबरोबर इथं श्रोते आहेत, या सर्वांना माझा नमस्कार। मला दिलेल्या वेळेमध्ये मी माझा जो शोध निबंध आहे ते कॉम्पॅक्ट मध्ये सादर करणार आहे। या ठिकाणी विषय जो आहे तो खरा महानगरीय साहित्य हा एक वेगळा भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे तो क्रमशः त्याच्या अंतर्गत येणारी महेश केळुस्कर यांची कादंबरी आहे। तर महेश केळुस्कर यांच्या क्रमशः या कादंबरीचा आकृतीबंध एक आकलन या विषयावरील असलेला जो शोध निबंध आहे तो मी आपणासमोर सादर करतोय की क्रमशः या कादंबरीची जी पहिली आवृत्ती आहे ती मनोविकास प्रकाशनने 2011 साली काढली। त्यानंतर दुसरी आवृत्ती जी आहे ती शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर यांनी सध्या नुकतीच काढलेली आहे। या आकृतीबंधामध्ये काही नवीन आहे का, त्याचे स्वरूप कसे आहे, त्यातील महानगरीय जीवनाचे रूप कसे आहे किंवा याचे वेगळेपण काय आहे, याचे वैशिष्ट्य काय आहे, आकृतीबंधावरती जर प्रभाव असेल तर तो कोणता आहे का अनुकरण आहे, अशा अनुषंगाने माझ्या विवेचनाची जी दिशा आहे ती दिशा राहणार आहे। आणि यातून या कलाकृतीच्या फॉर्मवर म्हणजे आकृतीबंधावरती प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न आहे। उत्तर आधुनिकता विचारधारेचा प्रभाव होऊन जगभर वेगवेगळ्या प्रकारचे जादुई वास्तववादाचे जे साहित्य आहे ते साहित्य लिहिले जाऊ लागले, ज्याला इंग्रजीमध्ये मॅजिकल रिअलिझम असं म्हणण्यात येऊ लागलं। तर त्याची एक सर्वसामान्य अशा स्वरूपाची एक व्याख्या ज्याला म्हणता येईल अशी करण्यात आली। मॅजिकल रिअलिझम chiefly Latin American narrative strategy that is characterized by the matter of fact inclusion of fantastic or mythical elements into seemingly realistic fiction। अशी ही मॅजिकल रिअलिझमची व्याख्या करण्यात आलेली आहे। आणि ज्या कादंबरीचा जो मलपृष्ठ मजकूर आहे त्याच्यावरती असा उल्लेख केलेला आहे, तर त्या मध्ये ही कादंबरी बसते आहे का, हे एक अभ्यासकांनी विचार करायची गोष्ट आहे का, ती प्रायोगिक आहे की ती महानगरीय कलाकृती आहे, या दृष्टीने आपण त्याचं विवेचन जे आहे ते आपल्याला प्रवाहामध्ये ती दिलेली आहे, ती महानगरीय या अनुषंगाने दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार करता येतो। त्यामुळे कलाकृतीचा जेव्हा आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही गोष्टीने विचार करत असताना कादंबरी म्हणजे वास्तव आणि कल्पित या दोन्हींचं मिश्रण असतं। तर ही जी आपण मॅजिकल रिअलिझम म्हणतो त्या दृष्टीने विचार करताना या पद्धतीचा जो प्रथम वापर आहे तो 1940 मध्ये क्युबन कादंबरीकार अलेजो कार्पेंटर याने केला। लॅटिन आणि अमेरिकन साहित्यामध्ये प्रथम मॅजिकल रिअलिझमचा उपयोग झालेला आपल्याला दिसतो। तर यातील वास्तव हे दोन प्रकारचं वास्तव मॅजिकल रिअलिझम मधलं असतं। तर त्याच्याविषयी विवेचन आहे। सम स्कॉलर्स हॅव पॉसिटेड दॅट द मॅजिक रिअलिझम इज द नॅचरल आउटकम ऑफ पोस्ट कॉलोनियल रायटिंग which must make a sense at least two separate realities, the reality of the conquered. Prominent among the Latin American magical realistics are the Colombian Gabriel Marquez, the Brazilian Jorge Amendo, the Argentina's Jorge Luis Borges and Julio Cortázar, and the Chilean Isabel Allende. ह्या लेखकांनी जे आहे विशेषतः सुरुवातीचा जो लेखन आहे ते मॅजिकल रिअलिझम मध्ये केलेला आहे।
तर मॅजिकल रिअलिझमची कलाकृती ही दोन प्रकारच्या वास्तवाचे रूपकात्मक चित्रण करणारी कलाकृती असते. ती प्रतीकांमधून सूचकपणे व्यक्त झालेली असते. डॉक्टर आनंद पाटील म्हणतात तसं आधी असलेल्या झुंबराची मोडतोड करून नवीन झुंबराची निर्मिती करणे म्हणजे उत्तर आधुनिकता होय. यात कथन हा महत्वाचा आत्मा आहे. कथन आणि भाषा यांच्या अनुषंगाने ही कलाकृती वेगळ्या आकृतीबंधात जाते. या दृष्टीने विचार करता क्रमशः ही महेश केळुसकर यांची कादंबरी ही रूपकात्मक नाही, तिच्यातील प्रतिकात्मकता ही अत्यल्प म्हणजे बाळू कासाचा घोड्या एवढे पुरती सीमित आहे. यातील वास्तवाची रूपे ही दोन पातळ्यांवर नसून त्यातील निवेदनकार जे आहे ते कादंबरीचे कथानक क्रमशः लिहितो आहे. तेच कथानक त्याच्या अवतीभोवती घडताना दिसून येते आहे. त्यामुळे त्याला मॅजिकल रिअलिझम सांगण्याऐवजी तो थेट वास्तव सांगतो आहे. हे थेट वास्तव सांगण्यासाठी त्याला रूपक आणि प्रतीक सांगण्याची गरज न वाटता तो बिन नावाने कादंबरी लिहितो आहे. त्यामुळे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा निर्माण झाली की मॅजिक रिअलिझमला अधिक प्रभावी होते. उलट या कादंबरीतील व्यक्ती नामे ही जशीच्या तशी आहेत, स्थळ नामं जशीच्या तशी आहेत. त्यामुळे ही कादंबरी थेट वास्तववादी आहे, ती मॅजिक रिअलिझम मध्ये बसत नाही. या उलट मुंबई सारख्या शहरातील जीवनाचे चित्रण थेटपणे रेखाटत जाते. महानगरीय जीवनाचा भाव ती चांगल्या पद्धतीने रेखाटते. त्यामुळे मुंबईतील अनेक स्थळांची नावे जशीच्या तशी या कादंबरीमध्ये व्यक्ती रेखाटण्याच्या संदर्भामध्ये येतात. त्यामुळे ही महानगरीय कलाकृती ठरते. तर यातील महानगरीय भाषा ही आपल्याला लक्षणीय आहे. यात बंबईया भाषा जशीच्या तशी सलीम या केश कर्तनालयाच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून लेखकाने रेखाटलेली आहे. व्यवहारात जशी भाषा बोलली जाते तशी व्यक्तिरेखा याच्यामध्ये भाषा बोलताना दिसून येते आणि त्यामुळे भाषिक दृष्ट्या एक बोल्ड भाषा ज्याला म्हणता येईल अशी कादंबरीकाराने रेखाटलेली. यातील कादंबरीचा निवेदक बोल्ड भाषा बोलतो आणि त्यावरती चर्चा करतो. त्यावर वाचकांच्या पत्र व्यवहारातून चर्चा येतात. वाचक आक्षेप घेतात. हे वाचक जे आहेत ते एका विशिष्ट जातीचे प्रतिनिधित्व करणारे याच्यामध्ये दिसतात वेगवेगळे, किंवा प्राध्यापकी पेशातील आहेत त्याच्यामध्ये, की त्यावरून त्यांच्या आक्षेप जे आहेत ते आपल्याला सहजपणे लक्षात येतात. यातील शिव्यांमुळे ही भाषा जी आहे ती अधिक टोकदार होते. भाषा वास्तववादाचा प्रत्यय देणारी आहे. भाऊपाद्यांच्या वासनकामध्ये अशी शिव्यांची भाषा आपणास आधीच आलेली दिसते. त्यामुळे भाषिक पातळीवर या कलाकृतीमध्ये प्रयोग नाही तर वास्तवता आहे, किंवा नवी मोडतोड करून नवीन भाषाही घडवलेली नाही. लेखकाची शैली ही मिश्किल आहे, खुमासदार आहे, चिमटे घेणारी आहे. कादंबरीला तसे एक कथानक आहे परंतु ते अपूर्ण आहे. कथानकाची मांडणी ही फ्लॅशबॅक पद्धतीने केलेली आहे. वेगवेगळी तुकड्यांची संहिता एकत्र आणून त्याची मांडणी लेखकाने केलेली आहे. निम्म्या भागापर्यंत ही आपल्याला कादंबरी सूत्रबद्ध नाही असे वाटते, पण निम्म्या भागानंतर लेखकाजवळ सांगण्यासारखे तेवढेच आहे हे आपल्या लक्षात येते. कादंबरीच्या मुख्य निवेदनाचे सूत्र कसे आहे ते तरी ते सरळ मार्गी आहे. काळाचा एक तुकडा लेखक आपल्या समोर सादर करतो आहे. त्या काळातील घटना प्रसंगांची जंत्री त्याने काही परिच्छेदात दिलेली आहे. त्यामुळे ते थोडेसे रिपोर्टाज स्वरूपाचे होत जाते. हे असं झालं असा त्याचा भाव आहे. मल्लपृष्ठावरील मजकूर आणि कादंबरी यांचा मेळ बसत नाही. कादंबरीच्या मुख्य संकल्पनेचा आपण विचार करता या कादंबरीची संकल्पना ही दोस्तोव्स्कीच्या कादंबऱ्यांमधील संकल्पनांशी जुळणारी आहे. दोस्तोव्स्कीने कथेच्या स्वरूपाविषयी सांगितल्यानंतर आपण वापरलेल्या माध्यमांविषयी तो सांगतो आहे. या कथेची मांडणी करताना कथानायक कधी स्वतःशी वाद घालतोय तर कधी अदृश्य अशा एखाद्या श्रोत्यापुढे आपली भूमिका कैफियत मांडतोय. ही कैफियत एखाद्या न्यायाधीशासमोर मांडली जाते असं त्याला वाटते. त्यामुळे कथेला एकच संगता नाही, ती कधी तुटते तर कधी जुळते असा भास होतो. म्हणजे हे जे मत आहे ते रेणू गावस्कर यांनी साधनाच्या 15 जुलै 2021च्या त्यांच्या शोधनिबंधामध्ये मांडलेला आहे. क्रमशः या कादंबरीत कथानक सलग येताना दिसते आहे. म्हणजे याची सुरुवात पाहता घरगुती खानावळवाल्याकडे निवेदक जेवायला जातो आणि त्याची बाकी भरपूर राहिलेली आहे. त्यामुळे खानावळवाला त्याला तो जे पाक्षिक चालवतो या पाक्षिकात पैसे देण्याच्या बदल्यात कादंबरी लिहायला सांगतो. ही कल्पना याआधी दोस्तोव्स्कीच्या कादंबऱ्यात आली आहे. प्रकाशक त्याला जुगार खेळायला पैसे देतात आणि त्याच्याकडून कादंबरी लिहून देतात. रशियन लेखक फ्योदर मिखाइलोव दोस्तोव्स्की हे आपल्या क्राईम अँड पनिशमेंट या कादंबरीसाठी
ओळखले जातात. तर क्रमशः ही संकल्पना दोस्तोवस्कीच्या द ब्रदर्स कामाझोव मध्ये आणि त्यांच्या जीवनचरित्रातून आलेली दिसते. द इडियट ही कलाकृती जगभर गाजली त्यांची. तर त्याच्यावर अलेक्सांद्र पुश्किन, व्हिक्टर ह्युगो, फ्रान्स काफ्का किंवा फ्रिडरिच नीत्शे, अर्नेस्ट हेमिंगे, त्यानंतर आयन रँड, सिग्मंड फ्राइड, अलेक्सांद्र सेलस्निझम यांचा प्रभाव दिसतो. यातील विचारवंतांचा प्रभाव हा मॅजिक रिअलिझमवर आहे. त्यात विश्व आणि आपण यांचा एक अनुबंध आहे तो शोधणे, तुटलेपणाची भावना व्यक्त करणे हा भाव दिसतो जो मॅजिक रिअलिझम मध्ये आहे. मॅजिक रिअलिझमच्या कलाकृती आहेत त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस, द नोज, द बीस्ट यासारख्या कलाकृती किंवा यातून ज्या कलाकृतींमधून जो भाव रेखाटलेला आहे तसा या कादंबरीमध्ये क्रमशः कादंबरीमध्ये आपल्याला दिसत नाही. रूपक आणि प्रतिकात्मकता नाही. त्यामुळे ही निखळ वास्तववादी समकलाचे चित्रण करणारी महानगरीय कलाकृती ठरते. दोस्तोवस्कीने पुअर पीपल मध्ये दरिद्री कारकुनाच्या मनोविकाराचे चित्रण केलेले आहे. द डबल मध्ये 2 व्यक्तिमत्व असणाऱ्या कारकुनाची गोष्ट लिहिली आहे. नायक अपयशी तर त्याचे प्रतिरूप यशस्वी ठरते अशी नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. शेवटी नायक ताणामुळे वेडा होतो. द हाऊस ऑफ द डेड यात सायबेरियातील अनुभवाबद्दल त्याने लिहिलेला आहे. त्याने राष्ट्रवादी वास्तववाद हा आपला मांडलेला आहे आणि आपल्या कादंबऱ्यांमधून त्याने तो व्यक्त केला. दुःखात्मतेला उदात्ततेचा स्पर्श त्याने दिला आणि मॅजिक रिअलिझम मध्ये फॅन्टॅस्टिक ही संकल्पना त्याने वापरली. त्यामुळे क्रमशः या कादंबरीमध्ये फॅन्टॅस्टिक आहे का हा प्रश्न जर पाहिला तर तो नाही असंच उत्तर येतं. त्यामुळे मॅजिकल रिअलिझम मध्ये बिटवीन द लाईन्स जे जाणवतं ते वाचकांसाठी महत्वाचं असतं. वाचकांनी स्वतः कथा रचित जाणे महत्वाचे आहे. सत्य हे नागडे न सांगता ते कलात्मक पातळीवरती प्रतिमा प्रतीकांच्या माध्यमातून आविष्कृत होते. क्रमशः मध्ये येणारे सत्य हे थेट आहे, वास्तववादी आहे, महानगरी आहे की ज्याच्यामध्ये मुंबई सारख्या शहरातील डान्स बारची बकालता, दारिद्र्य, न नैतिकता, लैंगिकता या सगळ्या सत्याला घेऊन ते येते. ते समजण्यासाठी वाचकांना फक्त त्याची रचना फ्लॅशबॅक पद्धतीने केलेली आहे. दोस्तोवस्कीने आपल्या कथेला फॅन्टॅस्टिक असं म्हटलेलं आहे कारण त्याच्या कथेच्या गुंफणीमध्ये वेगळे काहीतरी आहे हे विलक्षण मांडताना दोस्तोवस्की म्हणतो कथा म्हणजे काही कशाचं तरी वर्णन करणे नव्हे किंवा घडलेल्या घटनांची मांडणी नव्हे. क्रमशः कादंबरीतील हा परिच्छेद पाहता येईल की जो घरगुती खानावळवाल्या मित्राचं टोचून बोलणं हे केवळ निमित्त. पुष्कळ दिवसापासून कागदावर मोकळं होण्याची खाज मलाच लागून राहिली होती. म्हटलं हे निमित्त चांगलं आहे. मी बिल पण परस्पर भागतय तर आलेली संधी कशाला सोडा. यावरून कादंबरीतील लेखकाची मूळ कल्पना आपल्याला लक्षात येते. या कादंबरीचा लेखनाचा जो आकृतीबंध आहे तो 3 प्रकारचे मिश्रण लेखकाने याच्यामध्ये केलेले आहे. निवेदकाचे निवेदन आहे, कादंबरी आहे. असा प्रयोग नाटकात नाटक हा विजय तेंडुलकर यांनी केलेला आपल्याला दिसतो. तर चाळेगत कादंबरीमध्ये निर्मिती प्रक्रियेविषयीची प्रवीण बांदेकर यांनी केलेला दिसतो. मराठी कादंबरीत बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये हा प्रयोग आलेला आहे. अशा प्रकारे निर्मिती प्रक्रियेवर भाष्य करणारे अनेक कादंबऱ्यांमध्ये हे लेखन झालेले आहे असं म्हणता येईल. कलाकृतीत प्रयोग असला म्हणजे ते मॅजिक रिअलिझम असतेच असे नाही. या कादंबरीत प्रारंभीच वाङ्मयीन अनारोग्य आणि लेखकाविषयी समाजातील असणारे समज आणि गैरसमज यावर निवेदकांनी भाष्य केलेले आहे. कादंबरीच्या भाग 1 पाक्षिकातून प्रकाशित झाल्यानंतर 34च्या पुढील भागापर्यंत सलग एक भाग आणि वास्तवातील घटना प्रसंग आणि कथनाकातील घटना प्रसंग यावर चर्चा निवेदक करतोय. यात पत्रात्मक फॉर्म लेखकाने वापरलेला आहे. काही वाचकांची पत्र ही खानावळवाल्याला येत राहतात. आपल्या मराठी कादंबऱ्यामध्ये वाम जोशी असतील, पुशी रेगे, वि. स. खांडेकर सारख्या लेखकांनी हा फॉर्म आधीच वापरलेला आहे. त्यामुळे तो पूर्वसुरींच्या पावलांवर जाणार आहे. नंतर लेखकाने चर्चा हा फॉर्म वापरलेला आहे. तो चर्चा क्रमांक 1 पासून शेवटपर्यंत यात नाटकासारखे स्थळ वेळ दिलेले आहे, पात्रांची नावे दिलेली आहेत. ही पात्रे वास्तवातील आहेत, त्यात संवाद दिले आहेत. या संवादातून कादंबरीचे कथानक उलगडत जातात. असा नाटकाचा फॉर्म यापूर्वी श्याम मनोहर यांनी वापरलेला दिसतो. या कादंबरीत एकत्रित 34 पत्रे आहेत. एकूण चर्चा 29 आहेत. यातील संवाद नेटके आहेत आणि नेमकेपणाने भाषा वापरलेली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा फापट पसारा नाही. तर चर्चा या कथेचा क्रीम गाभा व्यक्त करत राहतात. उदाहरणार्थ चर्चा क्रमांक 29. स्थळ पूर्वा स्टुडिओत. हर्षा आपल्या घरात. वेळ दुपारी 3 वाजता. हर्षा मोबाईलवर. हा बोल ग. हा पूर्वा मोबाईलवर हुंदके देते. काय झालं तुला, काय झालं रडायला. पूर्वा रडतेस काय. पूर्वा तू म्हणाले होतेस ते खरं आहे. हर्षा काय म्हणाले होते मी. पूर्वा ते वनमंत्र्यांचं. हर्षा काय झालं.
हा परवा त्यानं माझ्यावर हात टाकायचा प्रयत्न केला. सोडली मी ती फिल्म, हलकट आहे साला. महानगरीय दुनियेतील चंदेरी जगतातील वास्तव ही कादंबरी रेखाटते. तसेच राजकारण, अर्थकारण, अधोविश्व थोड्या प्रमाणात तर बेकारी, दारिद्र्य रेखाटणारी ही कादंबरी आहे. बाळू कासार ह्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून काही प्रमाणात मनोविश्लेषणाचे प्रमाण कादंबरीत आहे, परंतु ते अत्यल्प प्रमाणात आहे. बाळू कासारची प्रभावी व्यक्तिरेखा त्याच्या घोड्यासहित लेखकाने मांडलेली आहे. या घोड्याच्या माध्यमातून प्रतिकात्मकता आलेली आहे, जी व्यवस्थेवर आणि मूळ कथानकाच्या विवेचनातील थोडे प्रतिकात्मक हे रूप आहे. जेवायचं का थोडा वेळ थांबूया? हॅलो हॅलो हा बोला सर बोला. शेवटचं आहे. आणि मूळ कथानकाच्या विवेचनातील थोडे प्रतिकात्मक रूप आहे. 6 वर्षाच्या मुलीने आत्महत्या करणे, बाळूने आपला घोडा घेऊन मंत्रालयात जाणे, खानावळवाल्याच्या बायकोने नग्न होऊन स्वयंपाक करणे यासारख्या फॅन्टसीचा वापर लेखकाने खुबीने केलेला आहे. या कादंबरीत एकूण 36 प्रकरणे निवेदक खानावळवाल्याला देतो. लेखकाचे कथन सरळ सोड तर कधी असते तर कधी तिरकस असते, कधी मिश्किल असते तर कधी उपरोधी असते. या महानगरीय जीवनाचा एक पट येतोच, पण समकालीन असलेल्या 2011च्या आधीचा कालखंडाच्या काळाचा एक पट लेखक रेखाटतो आहे, पण तो तुकड्या तुकड्यांमध्ये आहे. क्रमशः ही कादंबरी अशी मराठीच्या पूर्वस्मृतीच्या आकृतिबंधाचे गुण घेऊन शैलीच्या अंगाने काही नवीन मांडणी करून आकारास आलेली महानगरीय कादंबरी आहे. धन्यवाद. माझं विवेचन संपलेलं आहे. कुणाला काही शंका असतील तर विचारा. छान विवेचन होतं सर. लब्धे सर, अभिनंदन. धन्यवाद. हे लिखित स्वरूपात मिळणार का आम्हाला? हो, लिखित आहे, मी दिलेलं आहे सरांकडे आणि ते टाईप करून देणार आहेत सर्वांना. बरं बरं, ठीक आहे. चांगले संदर्भ होते, आवडलं. हो, धन्यवाद मॅडम. लबडे सर, मनापासून धन्यवाद. छान केलेले. हो, धन्यवाद सर. या मांडणी संदर्भात आणि एकूणच विषया संदर्भात कोणी अभ्यासकांना प्रश्न उपस्थित असतील आपल्याकडे तर आपण सरांना विचारावेत. हॅलो, लबडे सर, छान मांडणी केली. हो, धन्यवाद मॅडम. नमस्कार, माझा आवाज येतोय का ऐकायला? हो, बोला ना मॅडम. हा, नमस्कार. मी नेहा सावंत बोलतेय. लबडे सर, वेगळ्या दिशेने तुम्ही मांडणी केलीत, पण मला 2 शंका आहेत अशा की एकतर तुम्ही सुरुवात मॅजिकल रिअलिझम आणि उत्तर आधुनिकतावादी साहित्य या दृष्टीने थोडीशी मांडणी केली. मुळात उत्तर आधुनिकतावादामध्ये जे अस्तित्वाविषयीचे प्रश्न येतात ते तुटलेपणाचे किंवा निरर्थकता या दृष्टीने त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे तुटक आपलं अस्तित्व असतं किंवा ते पुंजक्यांचं असतं, तुकड्या तुकड्यांचं असतं, अशी मांडणी केलेली आहे. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणजे असा तो विचार आहे उत्तर आधुनिकतावादाचा. आणि तुम्ही सांगत असताना क्रमशः या कादंबरीबाबत असं म्हणत होतात की सलग कथानक आलेलं आहे, एका काळाच्या तुकड्यामधल्या त्या सगळ्या घटना आलेल्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे अस्तित्वाचे प्रश्न किंवा अस्तित्वाचं तुटलेपण दाखवलेलं नाहीये, तर एका काळाच्या तुकड्यामध्ये महानगराचे जे काही प्रश्न आहेत, महानगराचं जे काही चित्रण आहे ते आलेलं आहे. तर मग तुम्ही उत्तर आधुनिकतावादाशी कशी काही ही जोडणी करताय किंवा मॅजिकल रिअलिझमशी याची जोडणी कशी काय, म्हणजे ती इतकी तार्किक संगतीची वाटत नाहीये. हा एक माझा पहिला प्रश्न. आणि दुसरं की तुम्ही म्हणजे अनेक पाश्चात्यांचे तुम्ही संदर्भ दिलेत, पण त्याची तशी त्याचा थेट संबंध या कादंबरीशी दिसतोय असं त्या तुमच्या विवेचनातनं नाही जाणवलं. आणि तिसरं महत्वाचं की सुरुवातीला जर एकूणच महानगरीय संकल्पना जर तुम्ही स्पष्ट केली असती तर त्या अनुषंगाने आपल्याला या कादंबरीचा अन्वयार्थ लावणं जास्त सहज आणि सोपं झालं असतं असं मला वाटतंय. हा, मी बोलू मॅडम तुमचे प्रश्न? हा, मुद्दा एक आहे
की महानगरीय जे तात्विक विवेचन आहे ते केलं नाही मी, कारण वेळेअभावी केलं नाही, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या कादंबरीच्या अनुषंगाने जे इतर विवेचन आहे महानगरीय किंवा त्याच्यातल्या व्यक्तीला किंवा त्या घटना प्रसंग हा मोठा विषय असल्यामुळे मी फक्त फॉर्म हा म्हणून माझ्या लेखाला मी शीर्षक दिलं आहे, कादंबरीच्या आकृती एक आकलन असं शीर्षक दिलेलं आहे. त्यामुळे मी फक्त त्या विषयावरच हे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा माझी मतं मांडलेली आहेत त्याच्यामध्ये कृतीबंध. त्यामुळे इतर जे पैलू आहेत त्याच्यावरती बोलायचं झालं तर खूप वेळ लागेल. त्यामुळे मला जेवढा आयोजकांनी वेळ दिला त्या वेळेमध्ये जे बसणार आहे त्यामुळे मी एकच घटक निवडला, हा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की जो मी अनुबंध जोडलेला आहे उत्तर आधुनिकतेचा आणि मॅजिकल रिअलिझमचा, त्याचं कारण ह्या कादंबरीचा जो ब्लर्ब आहे त्या ब्लर्ब वरती कशा प्रकारे त्या कादंबरीचं विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळे अभ्यासक जे आहेत तुम्ही त्यांचा त्या कादंबरीच्या वाचनाकडे कुठल्या प्रकारचा दृष्टिकोन असायला पाहिजे असं मला वाटतं की त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ती कादंबरी अधिक पद्धतीने सुलभ रीतीने ती होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट ही कादंबरी काही प्रमाणामध्ये म्हणजे प्रायोगिक कादंबरी आहे ही, आपण जरा म्हणूया की त्याच्यामध्ये कथानक जे आहे ते आपण सांगितल्या पद्धतीने की जे एका भागापासून तर ते असं पुढे सरकत जाणार आहे त्या पद्धतीने 3 फॉर्म मध्ये असलेली ही कलाकृती आहे. त्यामुळे आपल्याला जे इतर कादंबऱ्यांमध्ये असतं तशा पद्धतीने कथानक असं संलग्न ते फ्लॅशबॅक पद्धतीने आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तिच्या फॉर्मचा फक्त मी इथं विचार केलेला आहे. मग इतर जर माझं विवेक असाल तर मग त्याला स्वतंत्रपणे बोलायला लागेल की त्याच्यातले असणारे महानगरीय पैलू असतील त्याच्यावरती. म्हणून मी थोडक्यामध्ये त्यातले जे असेल महानगरीय डान्स बार असतील त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्यातली बालता असेल, स्त्री पुरुषांचे संबंध असतील त्याच्यातील, आणि अभिरुची असेल, अभिरुची स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असेल, हे स्वतंत्रपणे बोलण्याचे मुद्दे आहेत. मी फक्त माझा शोधनिबंधाचा विषय आकृती. हो सर, म्हणजे मला हे म्हणायचंय की आपला जो अभ्यास आहे म्हणजे पेपर 6चा तो साहित्य आणि समाज या अनुषंगाने आहे. आपण जो फॉर्मचा विचार करतो तो SYBA ला शिकवताना आपण फॉर्म मध्ये काय हे आहेत प्रकार आहेत तो करतो. इथे आपल्याला फॉर्मचा अभ्यास अभिप्रेत नाहीये, तर इथे त्या साहित्य कृतीतून समाजाचं चित्रण कसं झालेलं आहे याच्यावरती म्हणजे याच्यावरती प्रकाश अधिक टाकायला हवा होता. म्हणजे तुम्ही फॉर्मच्या दृष्टीने मांडणी केली ती योग्य केलेली, त्याबाबत अजिबात वाद नाहीये किंवा त्याबाबत माझं दोमत नाहीये. पण विषय आपला साहित्य आणि समाज असा पेपर असताना याच्यात कोणतं महानगरीय समाजाचं चित्र दिसतंय हे जर थेटपणे मांडलं असतं तर ते आपल्या विषयाच्या अनुषंगाने अधिक योग्य झालं असतं, इतकंच मला म्हणायचंय. बाकी तुमच्या विवेचनाबाबत दुमत काहीच नाही. हॅलो, नमस्कार. कलाकृतीला जसा आशय असतो तसा अभिव्यक्तीचा बी एक भाग आहे. त्यामुळे शैली हा भाग त्याच्यात आहे. आपण विवेचन केलेलं त्याच्यामध्ये लेखकाची जी शैली आहे त्याचा आपण वाङ्मयीन पातळीवरती हॅलो, म्हणून आपण कोणतीही कलाकृती पाहत नाही. हॅलो, नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय का? हो हो. हा हा, नेहा मॅडमने जे मत मांडलं त्याच्याशी मी पण सहमत आहे. शैली हा साहित्याचा महत्वाचा भाग असला तरी ही साहित्यकृती जी लावलेली आहे ती साहित्य आणि समाज या अंतर्गत महानगरी साहित्य प्रवाहा अंतर्गत लावलेली साहित्यकृती आहे. त्यामुळे त्यामध्ये रचनेच्या अंगाने कोणते प्रयोग झाले किंवा शैलीच्या अंगाने कोणते प्रयोग झाले याला फारसं महत्व नाहीये या पेपर अंतर्गत. भाषेचा विचार आपण नक्की करू शकतो, पण एकूण महानगरीय जाणीवा यातून काही व्यक्त झाल्या आहेत का हा महत्वाचा मुद्दा होता आणि त्याच्यावर फारसं विवेचन झालेलं नाही असं माझं मत आहे. धन्यवाद.
हॅलो. हा, कसं आहे की यातले सगळे जे पैलू आहेत ते सगळे पैलू वेळेच्या अभावी सगळं बोलता येणार नाही. स्वतंत्रपणे जर हवा असेल तर मी याच्यावरती अजूनही बोलू शकतो. हा काही विषय नाही, कारण ती मी वाचलेली आहे. पण वेळेच्या असेल ते माझं काहीच विषय नाही. आणखी आपल्यापैकी कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत. बाळासाहेब लबडे सर, अत्यंत सुरेख मांडणी झाली आहे. आता जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्याशी मी सहमतच आहे. साहित्य आणि समाज अशा अभ्यास पत्रिकेचं नाव आहे. मला असं वाटतं की एक 2-4 मिनिटं लबडे सरांनी या आशयाच्या अनुषंगाने नागरी साहित्याची संकल्पना आणि कलाकृती याची एक सांगड जोडण्याचा जर प्रयत्न केला, 2-4 मिनिट भाष्य केले तर सर्वांचं समाधान होईल. हो, चालेल चालेल, ओके, हरकत नाहीये. तर चालेल ना सर्वांना? बोला सर, बोला सर. हा हा, महानगरीय साहित्यामध्ये आतापर्यंत जी महानगरीय कादंबरी आहे त्या महानगरीय कादंबऱ्यांमध्ये एक समृद्ध परंपरा मराठी कादंबरीला आहे. अनेक गाजलेले जे महानगरीय कादंबरीकार आहेत याच्यामध्ये सारखी कादंबरी, वैतागवाडी सारखी कादंबरी असेल, राडा सारखी कादंबऱ्यांची, वासुनाका सारखी कादंबरी असेल, तर यासारख्या कादंबऱ्या भाऊपाध्यांनी लिहिलेल्या आहेत आणि महानगराचं जीवन जे आहे ते त्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. महेश केळुसकर यांचं वेगळेपण असं आहे की त्यांनी महानगराचं जीवन रेखाटत असताना हे महानगरीय जीवनातील काही जे प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये रेखाटलेले आहेत. विशेषतः की याच्यामध्ये एक सर्वसामान्य अधोविश्वामध्ये जगणारी जी माणसं आहेत त्या अधोविश्वामध्ये जगणाऱ्या माणसांचं जीवन हा याचा एक भाग राहिलेला आहे. की मुंबई सारख्या असलेल्या शहरामध्ये काही माणसे असे आहेत की ज्या माणसांना 2 वेळचं जेवण सुद्धा वेळेवरती मिळत नाही किंवा अतिशय दारिद्र्यामध्ये हालाकीमध्ये ज्यांना जीवन काढायला लागते. यातला जो निवेदक आहे तो अतिशय सर्वसामान्य आहे की जो खानावळीमध्ये जेवण करतो आहे, जगतो आहे आणि त्याच्या मागे पुढे असं कोणी नाहीये. त्यामुळे तो स्वतःच्या विषयीचं जे विवेचन आहे तो तशाच पद्धतीने करतो आहे. ज्याला खानावळीचे पैसे द्यायला नाहीयेत आणि त्यामुळे तो खानावळवाल्याची अट स्वीकारून तिथं त्या कादंबरीचे भाग लिहायला घेतो आहे. त्यामुळे सुरुवातीला कादंबरी लिहित असताना त्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत की ते की लेखकाने नाव घेऊन कादंबरी लिहावी की निनावी लिहावी याच्याविषयीचं विवेचन तो करतो आहे. तर प्रत्यक्षातपणे बिन नावानेच कादंबरी लिहायचं तो ठरवतो आहे ते त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पूर्वा नावाचं कॅरेक्टर आहे, व्यक्तिरेखा आहे पूर्वा नावाची, ती गायनामध्ये आवड असणारी व्यक्तिरेखा आहे आणि जी महानगरीय जीवनामध्ये काहीतरी करिअर करायला म्हणून मुंबईमध्ये आलेली आहे की जिला वाटतं की आपण एक मोठं सिंगर होणार आहे. साधा छोटा प्लॅटफॉर्म मिळाला तरी सुद्धा ती जी आहे ती त्याच्यावरने आनंदित होते आणि तिची मैत्रीण मात्र तिला सांगते की तू छोट्याशा प्लॅटफॉर्म वरती आहे. मग तिला असं वाटतं की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर कोणाला तरी हाताशी धरायला पाहिजे आणि ह्या मुंबई सारख्या असलेल्या चंदेरी दुनियामध्ये आपल्याला त्याशिवाय कोणी विचारणार नाही. म्हणून ती वनमंत्र्याला हाताशी धरते आणि तो तिला चित्रपटामध्ये घेण्याचं जे आमिष आहे ते आमिष दाखवतो आणि त्याच्या आमिषाला ती फसते. पण नंतर तिला लक्षात येतं की हे सगळं आपलं लैंगिक शोषणच याच्यामध्ये होणार आहे हे आहे. त्यानंतर याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांचे संबंध हे मुक्तपणे असावेत. महानगरासारख्या ठिकाणी असलेल्या पुरुषांच्या ठिकाणी असलेलं पुरुषत्व याची चिकित्सा सुद्धा ही कादंबरी करते. सर्वांच्या सार्वत्रिक नाही पण विशेषतः जो खानावळवाला आहे तो खानावळवाला हा नपुसक आहे असं निवेदक त्या ठिकाणी म्हणतो आणि त्याच्या बायकोच्या मनात असणारी जी अस्वस्थता आहे, लैंगिक अतृप्ती आहे, त्याच्या अनुषंगाने तिच्या मनात येणारे विचार आणि तिला जे मूल हवं आहे ते मूल मिळत नाहीये नवऱ्याकडून याच्या विषयीचे तिच्या मनात असलेला जो न्यूनगंड आहे त्या न्यूनगंडावरती सुद्धा ही कादंबरी प्रकाश टाकते. त्यानंतर त्याचा जो निवेदक आहे तो मात्र ती बाई जी आहे ती त्याच्याशी अप्रोच झाल्यानंतर सुद्धा तो आपली नैतिकता सोडत नाहीये
असं या कादंबरीच्या शेवटी येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये असलेलं जे काही हे सगळे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, सगळे ही बकालत आहे, दारिद्र्य आहे, विवंचना आहे, जागेचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न असताना त्याच्याविषयी कुणी बोलत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याचा जो बाळू कासार आहे, तो बाळू कासार त्याचा घोडा घेऊन हा मंत्रालयामध्ये जातो आहे. तर एखाद्या आधुनिक कालखंडामध्ये एखाद्या व्यक्तीने आपले प्रश्न मांडण्यासाठी हा घोडा घेऊन जाणं आणि त्याने नाचवणं, तर हे जे सगळे प्रश्न मांडण्याची जी लेखकाची पद्धती आहे ती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे जे महानगराचे प्रश्न आहेत ते अधोरेखित करत असताना जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरती कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न अधोरेखित करायला पाहिजे, त्याच्यावरती आसोड ओढायला पाहिजे, हे लेखकाला एक महानगरीय जाणीव म्हणून त्याच्यामध्ये जाणवते. दुसऱ्या बाजूला आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिसून येतं की हे जे सलूनवाले आहेत, त्या सलूनवाल्यांच्या सलीम नावाचा एक सलूनवाला आहे, त्याच्या माध्यमातून हे एक सर्वसामान्य व्यवसाय करणारे जे मुंबई शहरामधले असणारे लोक आहेत, त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय वेगळं आहे, काय नाही आहे, आणि एक बातम्या सांगायचं काम म्हणून फार तर काही हे सलूनवाले करत असतात. याच्या व्यतिरिक्त त्याच्या सलूनवाल्याकडे जे येणारी माणसं आहेत त्याच्याशी तो कसा गप्पा मारतो आणि त्यांच्याशी तो चर्चा करून त्याच्याकडे येणारा जो आमदार आहे त्या आमदाराशी तो जे रोखठोक आहे तो मैत्रीच्या ह्याच्यामध्ये बोलत जातो. तर याच्यामध्ये ज्या आमदार आहे तो आणि त्याच्या असणाऱ्या ज्या दोन बहिणी आहेत त्या डान्स बार मध्ये काम करतात आणि मग डान्स बार गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये येणारं दारिद्र्य आणि ह्याच्याही प्रश्नाची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा या कादंबरीमध्ये येताना दिसून येते की जगण्यासाठी कोणत्याही पातळीवरती व्यवसाय करायला लागणारी जी माणसं आहेत त्या माणसांचं एक जे मनोविश्व आहे ते मनोविश्व आणि दगडासारखी झालेली जी मनं आहेत ती की कुठल्याच कशाचं काही वाटायला नको, कुठल्याच नैतिकतेचं आपल्याला बंधन असायला नको, अशा प्रकारची एक जी मनोवृत्ती आहे तीही मनोवृत्ती आपल्याला त्याच्यामध्ये असलेली दिसून येते. त्यानंतर याच्यामध्ये की कौटुंबिक पातळीवरती याच्यामध्ये पहिली आणि दुसरी नावाच्या दोन व्यक्तिरेखा याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर पहिली आणि दुसरी या दोन स्त्रिया आहेत आणि त्यांच्यामध्ये समलैंगिक संबंध आहेत. तर समलैंगिक संबंध असावेत की नसावेत हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा ही कादंबरी उपस्थित करते की याच्यामध्ये त्यातली एक जी पहिली आहे तिला दोन मुलं आहेत आणि मग त्या मुलांना काय वाटेल किंवा तिच्या नवऱ्याला काय वाटेल ह्याचा विचार न करता ती असे करत होते. लेखकाने हे थोडंसं सटायर ज्याला म्हणतात असं सटायर प्रत्येक घटना प्रसंगाच्या अनुषंगाने केलेला आहे आणि त्याच्यावरती मार्मिक टिप्पणी ज्याला चिमटा असं म्हणता येईल असं चिमटा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की समाजाच्या दृष्टीने नैतिक काय अनैतिक काय किंवा साहित्याची भाषा ही कशी असावी कशी असू नये यातली जी पात्र आहेत ती विशेषतः लैंगिक भाषा बोलत जातात त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि त्याच्यावर परत निवेदक भाष्य करतो की बघा हे असं जर बोललं तर याला भाषा म्हटलंच जात नाही कुठल्याही प्रकारची. त्यामुळे मुंबईमध्ये जी प्रत्यक्षातपणे असलेली भाषा आहे जी लोक बोलतात ज्याला आपण म्हणतो नाक्यावरची भाषा आहे तर ती नाक्यावरची भाषा तशीच आहे, सलूनवाल्याची जी भाषा आहे ती तशीच आहे आणि रस्त्यावरती रिक्षावाले आहेत त्यांची भाषा जी आहे ती तशीच आहे. तर ही मुंबईमधल्या जे काही भाषा आहे त्या भाषेचं एक मिश्रण जे आहे ते सुद्धा आपल्याला त्या कादंबरीमध्ये दिसून येतं. तर ही अशा एका वेगळ्या अँगलने मुंबईमध्ये असलेलं जे काही जीवनचित्रण आहे ते जीवनचित्रण याच्यामध्ये आपल्याला या महानगराचं ही कादंबरी रेखाटत जाते. धन्यवाद सर. धन्यवाद लबडे सर. आपण या ठिकाणी अभ्यासकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं आणि शंकांचं आपण यथासांग असं त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचं शंकांचं निरसनही केलं. खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे वेळ आपल्याकडे कमी असल्या कारण पूर्णतः ही सर्व मांडणी करणं हे शक्य नाहीये, त्यामुळे काही मर्यादाही पडतायत. तर याला घेऊनच आपण प्राध्यापक डॉक्टर लबडे सर यांनी आपला शोधनिबंध आमच्याकडे सुपूर्द केलेला आहे. तर तो आपण सर्वांना येत्या 1-2 दिवसामध्ये सर्वांना पाठवून दिला जाईल. सर्व अभ्यासकांचे शोधनिबंध आपल्याला पर्यंत पाठवले जातील आणि त्याचं आपण आकलन अवलोकन करावं. तुर्तास तरी आपण हे सत्र या ठिकाणी संपवत आहोत. लबडे सरांनी अतिशय विवेचक अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे आणि सर्व शंकांचं निरसनही केलेलं आहे. लबडे सर, मी आपलं महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो.